असतं. एक दृष्टांत देऊन सांगते. एकदा बायकोने नवऱ्याला सांगितलं, तुम्ही एकदाचा काहीतरी बंदोबस्त करा, या घरात मी राहीन नाही तर तुमची आई. मुलापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. त्या मुलानं काय केलं असावं? ऐकताय ना तर नीट लक्ष देऊन ऐका. त्या मुलानं काय केलं असावं? रात्री अपरात्री आई झोपेत असताना एक भला मोठा दगड घेतला आणि तो दगड त्या नराधमाने आईच्या डोक्यावर घातला. त्या नराधमाने आईच्या शरीराचे 3 तुकडे केले, धडापासून मुंडकं वेगळं केलं आणि ते पोत्यात भरलं. आणि ते 3 तुकड्याचं शरीर पोत्यात भरलेलं ते नदीला टाकण्याकरता निघालं. योगायोगाने समोरून पोलिसांची गाडी आली. पोलिसांनी विचारलं, इतक्या रात्री कुठे चाललास? त्यावेळेस तो म्हटला, त्याला काही बोलताच आलं नाही. पोलिसांनी ते पोतं खोललं तर त्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू देह निघाला. पोलिसांनी त्या मुलाला मारायला सुरुवात केली. एवढं मारलं, तोंडातून रक्त यायला लागलं, एवढं मारलं. मुलगा आई आई म्हणून हाक मारू लागला. पोलीस साहेब मारत होते. मुलगा आई 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 म्हणून हाक मारत होता आणि ही हाक त्या आईच्या हृदयात जाऊन पोचली आणि धडापासून वेगळ्या झालेल्या मुंडक्यातून आवाज आला, ओ पोलीस साहेब, तो माझा मुलगा, त्यानं मला मारलं, तुमच्या काय बापाचं गेलं? यालाच म्हणतात आई वडिलांचे प्रेम. उगाच म्हणत नाही